नमस्कार मित्रांनो. कृष्णाच्या दृष्टिकोनातील पहिला आणि दुसरा भाग आपण पाहिला आणि आज आपण पोहोचलो आहोत या संपूर्ण प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर. हा टप्पा खूपच महत्वाचा आहे. हो ना. हा फक्त कृष्णाच्या कथेतला शेवट नाही, तर मृत्युंजय या संपूर्ण कादंबरीचा अंत आहे. आजच्या या भागात आपण पाहणार आहोत कृष्णाच्या नजरेतून या संपूर्ण कथेला मिळालेला अर्थ. अगदी बरोबर. आणि खरं तर हा प्रवास खूपच कसा सांगू, अस्वस्थ करणारा आहे. अस्वस्थ करणारा म्हणजे नेमकं कसं? कसं आहे ना, आपण नेहमी श्रीकृष्णाला एका स्थिर, हस्तमुख आणि सगळं काही आधीच माहीत असलेल्या देवाच्या रूपात पाहतो. पण कुरुक्षेत्रावरच्या या शेवटच्या टप्प्यात, विशेषतः कर्णाच्या मृत्यूच्या वेळी कृष्णाच्या आत जी प्रचंड मोठी उलघाल सुरू होती, ती माणसाला खऱ्या अर्थाने अंतर्मुख करते. म्हणजे हा फक्त एका योद्ध्याचा अंत नव्हता. तर नक्कीच नाही. हा दोन भिन्न तत्वज्ञानांचा म्हणजे आदर्शवाद आणि व्यवहारवाद यांचा एक खूप मोठा संघर्ष होता. अच्छा, म्हणजे आपण या सखोल चर्चेत याच अंगावर काटा आणणाऱ्या सत्याचा वेध घेणार आहोत. पण मला सांग, या संघर्षाची सुरुवात नेमकी कुठे होते? म्हणजे कुरुक्षेत्रावर आधीच मृत्यूचं तांडव सुरू असतं, रक्ताच्या नद्या वाहत असतात. बरोबर. पण एक विशिष्ट क्षण असा येतो जिथून सगळी सूत्र बदलतात. मला वाटतं तो क्षण म्हणजे कर्णाचा मुलगा वृषसेन याचा अर्जुनाकडून झालेला वध. हा प्रसंग कर्णाला आतून पूर्णपणे बदलून टाकतो, नाही का? हो, 100%. आणि इथे कर्णाची जी मानसिकता आहे ना, ती समजून घेणं खूप गरजेचं आहे. पोटच्या मुलाचा मृत्यू असा डोळ्यांसमोर पाहिल्यानंतर कर्णाचा जगातल्या सगळ्या गोष्टींवरचा मोह उडून जातो. बापरे, म्हणजे त्याला आता काहीच नको असतं. काहीच नाही. त्याला आता राज्य नकोय, कीर्ती नकोय, आणि दुर्योधनाची ती घट्ट मैत्री ही जणू दुय्यम झाली आहे त्याच्यासाठी. तो एका धूमकेतूसारखा सर्व लौकिक भावनांच्या आणि मानवी मर्यादांच्या पलीकडे जाऊन अर्जुनावर तुटून पडतो. तिथे आता फक्त सूड आहे आणि एक प्रकारची विलक्षण विरक्ती आहे. आणि मला वाटतं नेमक्या याच वेळी कृष्णाची खरी कसोटी लागते. अगदी बरोबर पकडलंस. कारण मी जेव्हा हे वाचत होते ना, तेव्हा मला जाणवलं की अर्जुनाचा रथ हाकताना कृष्णाला अचानक जाणीव होते की जर आता या क्षणी कर्णाला थांबवलं नाही तर अर्जुन वाचणार नाही, आणि अर्जुन पडला तर 5ही पांडव संपतील. हो, सगळा खेळच संपेल तिथे. आणि इथेच कृष्णाच्या मनात तो ऐतिहासिक संघर्ष सुरू होतो. एका बाजूला आहे आदर्शवाद, म्हणजे बघ कर्ण कोण आहे, तर तो सर्वात मोठा आणि श्रेष्ठ कौंतेय आहे. तो खऱ्या अर्थाने राजा होण्यास पात्र असलेला माणूस आहे. कृष्णाला कर्णाची योग्यता पूर्णपणे माहीत आहे. त्याला जिवंत ठेवणं हा आदर्शवाद झाला असता. पण दुसऱ्या बाजूला व्यवहारवाद आहे. म्हणजे जुनी, कुजलेली आणि अन्यायकारक व्यवस्था जर मोडून काढायची असेल तर पांडवांना जिवंत ठेवणं हे कृष्णाचं मुख्य ध्येय आहे. अगदी तेच. म्हणजे मला तर ही परिस्थिती एखाद्या बुद्धिबळाच्या खेळासारखी वाटते, जिथे तुम्हाला माहीत आहे की समोरचा खेळाडू खूप ताकदवान आहे आणि तुम्ही फक्त नियम पाळून खेळत राहिलात तर तुमचा पराभव निश्चित आहे. मग अशा वेळी स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल आणि खेळ जिंकायचा असेल तर प्रसंगी तो बोर्डच उलटावा लागतो. कृष्णाने नेमकं हेच केलं ना? हो ना, अगदी अचूक उपमा दिलीस तू. आणि त्यासाठी कृष्णाने काय केलं? त्याने आपला जो नंदीघोष रथ होता तो मुद्दाम त्या रक्तामासाच्या चिखलात नेला. अच्छा, म्हणजे जिथे आधीच दलदल होती तिथे? हो, तिथे आधीच कर्णाने वरुणास्त्राचा वापर केल्यामुळे प्रचंड दलदल झाली होती. कृष्णाने आपला रथ अशा जागी नेला जिथे अर्जुनाला कर्णाच्या बाणांपासून वाचवता येईल, पण त्याच वेळी कर्णाचा रथ मात्र त्या चिखलात अडकेल. हे अत्यंत जाणीवपूर्वक केलेलं होतं. हा, एक रणनीतीचा भाग होता तर. नक्कीच. पण एक सांग, मला ना इथे एक गोष्ट खूप खटकते. काय? कृष्णाने याआधी अनेक वध केले आहेत किंवा करवले आहेत. शिशुपाल असेल, स्वतःचा मामा कंस असेल किंवा दंतवक्र असेल, तेव्हा कृष्णाचे हात कधीच थरथरले नव्हते. मग कर्णासमोर उभा असताना प्रत्यक्ष परमेश्वराचा हात का डळमळते? कृष्णाला एवढा संकोच का वाटतोय? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण तिथे समोर उभा असलेला माणूस हा कोणत्याही क्रूर राक्षस किंवा अहंकारी राजा नाहीये. कृष्णाला कर्णाची त्याच्यावर असलेली मूक भक्ती पूर्णपणे माहीत आहे. मूक भक्ती? हो. कर्णाने कुंतीला दिलेलं वचन, आयुष्यात अवलोपावली सहन केलेला अपमान, आणि तरीही हे सगळं होऊनही त्याने न सोडलेली दानशूरता, हे सगळं कृष्णाला आतून हलवून सोडत होतं. कृष्णाला हे माहीत होतं की आपण एका अत्यंत शुद्ध आत्म्याचा बळी घेणार आहोत, आणि तेही युद्ध नियमांच्या चौकटी बाहेर जाऊन.
बापरे, म्हणजे कृष्णाची स्वतःची मनस्थिती अतिशय गुंतागुंतीची आणि वेदनादायी झाली असणार तिथे. हो, आणि त्यानंतर तो प्रसंग येतो जो खऱ्या अर्थाने महाभारताच्या युद्धातला सर्वात वादग्रस्त क्षण मानला जातो. तो रथाचं चाक अडकण्याचा प्रसंग ना? हो, कर्णाच्या रथाचं डावं चाक त्या घट्ट चिखलात रुतून बसतं आणि निसर्गही जणू कर्णाच्या विरोधात उभा ठाकलेला असतो तिथे. त्याचा स्वतःचा पिता सूर्यदेव आपली उष्णता वाढवतो आणि तो चिखल दगडासारखा घट्ट होतो. आणि चाक निघेनासं होतं. अगदी. तेव्हा कर्ण आपले शस्त्र खाली ठेवतो आणि निधेड्या छातीने ते चाक काढण्यासाठी रथाखाली उतरतो. तो एक अत्यंत नाजूक आणि निर्णायक क्षण आहे. कर्ण निशस्त्र आहे. तो चाक काढण्यासाठी स्वतःची सर्व शक्ती पणाला लावतोय. अशावेळी युद्धनियमांनुसार अर्जुनाने बाण चालवणं अपेक्षित नसतं. पण कृष्ण काय करतो? एक मिनिट. इथे परिस्थिती खरोखरच खूप रंजक होते. मला हे पचायला थोडं जड जातंय. काय झालं? आपण देवाला न्यायाचा, नीतिमत्तेचा रक्षक मानतो आणि इथे तोच देव एका निशस्त्र माणसावर वार करायला सांगतोय. अर्जुन स्वतः संभ्रमात पडतो. तो क्षात्रधर्माची आठवण काढतो की निशस्त्र शत्रूवर वार करणे हा धर्म नाही. पण कृष्ण काय करतो? हो ना, कृष्ण मुद्दाम अर्जुनाचा जुना राग उफाळून आणतो. द्रौपदीचं वस्त्रहरण, लाक्षागृह, अभिमन्यूचा निर्घुण वध या सगळ्याची आठवण करून देतो. हे तर एका देवाचं रूप वाटत नाही, हे तर एका धूर्त राजकारण्याचं रूप वाटतं मला. हे सगळं केवळ एका योद्ध्याला मारण्यासाठी सूड भावनेचा केलेला वापर नाही का? हा आक्षेप अगदी स्वाभाविक आहे आणि वरवर पाहता ते तसंच दिसतं. पण जर आपण ह्याला थोड्या मोठ्या चित्राशी जोडलं ना, तर कृष्णाची खरी कोंडी समजेल. कशी काय? बघ, कृष्ण इथे अर्जुनाला भडकवण्यासाठी कर्णाला मुद्दाम राधेय किंवा सूतपुत्र म्हणून हिणवतो. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जेव्हा कृष्ण कर्णाला सूतपुत्र म्हणतो तेव्हा स्वतः कृष्णाच्या मनाला किती भयानक यातना होत असतील. अरेच हो, कारण कृष्णाला कर्णाचं खरं जन्मरहस्य माहित आहे. एक्झॅक्टली. तो सर्वात मोठा पांडव आहे हे कृष्णाला ठाऊक आहे. म्हणजे बाहेरून कठोरपणाचा आव आणायचा आणि आतून स्वतःला शिक्षा द्यायची. होय, एका नव्या धर्मनिष्ठ समाज रचनेसाठी कृष्णाला स्वतःच्याच तत्वनिष्ठेची इमारत पाडावी लागत होती. तो जो नवा धर्म प्रस्थापित करू पाहत होता, त्या धर्माचे काही जुने नियम त्याला स्वतःलाच तोडावे लागत होते. बरोबर आहे. जर त्या क्षणी कर्णाला जीवदान दिलं असतं तर काय झालं असतं? ती जुनी अन्यायकारक व्यवस्था पुन्हा उभी राहिली असती. ज्या व्यवस्थेने एकलव्याचा अंगठा मागितला, ज्या व्यवस्थेने द्रौपदीची भरसभेत विटंबना केली, तीच व्यवस्था विजयी झाली असती. त्यामुळे कृष्णाला एका मोठ्या भल्यासाठी स्वतःच्या हातांनी स्वतःच्याच तत्वांचा बळी द्यावा लागला. एका नव्या भविष्यासाठी वास्तवाशी केलेली ही तडजोड होती. तर हे खरंच भयानक आहे. एका बाजूला स्वतःच्याच तत्वांचा बळी द्यायचा आणि दुसरीकडे ज्याच्यावर नितांत प्रेम आहे अशा मूक भक्ताचा बळी घ्यायचा. आणि या संभ्रमात शेवटी अर्जुनाचा तो बाण सुटतो. तो बाण कर्णाच्या कंठाचा भेद घेतो. कर्ण रथाच्या चाकाजवळ रक्ताच्या थारोळ्यात कोसळतो. हो. पण मित्रांनो, या सखोल चर्चेत आपण फक्त युद्धाबद्दल बोलत नाही आहोत. खरी अंगावर काटा आणणारी गोष्ट यानंतर घडते. मृत्यूशय्येवर तो महायोद्धा पडलाय आणि तिथे अचानक एक म्हातारा ब्राह्मण येतो. आणि तो म्हातारा ब्राह्मण दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून प्रत्यक्ष सूर्यदेव असतो. स्वतःचा पिता. हो, आपला पुत्र मृत्यूच्या दारात आहे हे पाहून तो एका ब्राह्मणाचं रूप घेऊन तिथे येतो. आणि तो कर्णाकडे काय मागतो? तो म्हणतो, माझा पुत्र युद्धात मारला गेलाय आणि त्याच्या दहनासाठी मला दान हवे आहे. ही मागणीच मुळात किती अमानवी आणि विचित्र वाटते ना. कर्णाजवळ देण्यासारखं आता काय उरलंय? शरीर रक्ताने माखलेलं आहे, कंठातून आणि छातीतून रक्त वाहत आहे, हालचाल करणंही शक्य नाही. पण कर्ण तो कर्णच. तो आपल्या मुलाला चित्रसेनला जवळ बोलावतो आणि त्याला सांगतो की एका पाषाणाने म्हणजे दगडाने माझे 2 सोनेरी दात पाड आणि या ब्राह्मणाला दान कर. बापरे, हे दृश्य कल्पनेत आणलं तरी अंगावर शहारे येतात. एक पिता आपल्याच मुलाला आपले दात दगडाने पाडायला सांगतोय. कुठलाही मुलगा हे कसं करू शकेल? साहजिकच चित्रसेन भीतीने आणि दुःखाने तिथून पळून जातो. आणि मग तो मृत्युन्मुख कर्ण स्वतःच्या हाताने एक दगड घेतो आणि स्वतःचे ते 2 सोनेरी दात तोडून काढतो. म्हणजे स्वतःचे दात तो स्वतः तोडतो. हो, आणि इथून पुढचा भाग तर मानवी आकलनाच्या पूर्णपणे पलीकडचा आहे. ते दात रक्ताने माखलेले असतात, अपवित्र झालेले असतात. हिंदू धर्मशास्त्रानुसार रक्ताळलेली वस्तू दानात देता येत नाही. मग कर्ण काय करतो? काय करतो? त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागतात.
तो सूर्याकडे एकटक पाहतो आणि त्या शुद्ध निखळ अश्रूंनी तो आपले ते रक्ताळलेले दात धुतो. जवळच पडलेलं एक निशिगंधाचं फूल त्या दातांवर ठेवतो आणि ते दात म्हाताऱ्याला दान करतो. मरण अगदी दारात उभं असतानाही दान देण्याची ही वृत्ती, म्हणजे मृत्यू समोर असताना कोणताही सामान्य माणूस स्वतःचा जीव कसा वाचेल, वेदना कशा कमी होतील याचा विचार करतो. पण हा माणूस दान कसं पवित्र करता येईल याचा विचार करतोय. असं का? तो असं का वागतोय? कारण हे दान फक्त एक औपचारिकता नव्हती. हा प्रसंग कर्णाला नुसता एक योद्धा न ठेवता दानशूरतेचा सर्वोच्च बिंदू बनवतो. संपूर्ण आयुष्यभर त्याला एक सूतपुत्र म्हणून, एक दुय्यम नागरिक म्हणून हिणवलं गेलं. पण दानाच्या बाबतीत तो कुणाचाही मेंधा नव्हता. बरोबर. मृत्यूच्या दारातही तो एक दाता म्हणूनच जाणार, याचक म्हणून नाही. ही त्याची स्वतःला दिलेली ओळख होती. तो म्हातारा ब्राह्मण ते दान घेतो आणि कृतज्ञतेने सांगतो, दानवीर कर्ण, तुला जन्म देणारी माता आणि तुझा देह पोसणारी ही भूमी खरोखरच धन्य आहे. आणि हे सगळं लांबून पाहताना कृष्णाच्या चेहऱ्यावर काय भाव असतात? कृष्णाच्या चेहऱ्यावर एक अस्फुट, अत्यंत नाजूक हास्य येतं. कारण कृष्णाला माहीत होतं की कर्णाला नेमकं काय साध्य करायचं होतं. कर्णाने मृत्यूलाच दान देऊन मरण जिंकलं होतं. कृष्णाच्या त्या हसण्यात कर्णाबद्दलचा एक प्रचंड अभिमान दडलेला होता. अरे छा, यानंतरचा प्रसंग तर अजूनच हृदय पिळवटून टाकणार आहे. दुर्योधन तिथे धावत येतो. आपल्या लाडक्या मित्राची अशी अवस्था पाहून तो ढसाढसा रडायला लागतो आणि युद्ध थांबवण्याची भाषा करतो. हो, पण कर्ण त्याला स्पष्ट नकार देतो. त्यानंतर कृष्ण पुढे येतो आणि कर्णाला त्याची अंतिम इच्छा विचारतो. ती अंतिम इच्छा? हो, कर्णाची ती अंतिम इच्छा महाभारतातल्या सर्वात गूढ आणि अर्थपूर्ण प्रश्नांपैकी एक आहे. तो कृष्णाला म्हणतो की माझा अंत्यसंस्कार एका कुमारी भूमीवर व्हावा. कुमारी भूमी म्हणजे अशी जागा जिथे गवताचे एक पातेही कधी उगवले नाही आणि भविष्यातही कधी उगवणार नाही. तर ह्या सगळ्याचा अर्थ काय होतो? तो अशी जागा का मागतो? म्हणजे एखाद्या महान योद्ध्याला आपल्या मृत्यूनंतर एक भव्य स्मारक व्हावं, लोक आपल्याला लक्षात ठेवावेत असं वाटणं स्वाभाविक आहे. पण कर्ण कुमारी भूमी मागतोय जिथे त्याचं नामो निशाण उरणार नाही, असं का? हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण करतो. कारण कुमारी भूमीची मागणी ही कर्णाच्या संपूर्ण आयुष्यातील वंचनेची आणि वेदनेची पावती आहे. त्याला पुन्हा या जगात, या पृथ्वीवर परतायचं नाहीये. त्याचं दुःख, त्याची उपेक्षा कोणत्याही रूपात पुन्हा उगू नये ही त्याची तळमळ आहे. आपण आजच्या भाषेत ज्याला ॲब्सोल्यूट बर्नआउट म्हणतो ना, तशी ती अवस्था आहे. समाजाकडून, नियतीकडून मिळालेला सततचा नकार त्याला इतका आतून पोखरून गेला होता की त्याला अस्तित्वाचं कोणतंच बीज मागे ठेवायचं नव्हतं. ही एक अतिशय भयंकर शोकांतिका आहे. एका बाजूला महानता आणि दुसऱ्या बाजूला ही टोकाची निराशा. होय, आणि मृत्यूच्या अगदी शेवटच्या क्षणी तो काही अस्पष्ट नावे उच्चारतो. तो एकाच वेळी कुंती आणि राधा, तसेच वृषाली आणि पांचाली असा नावांचा उल्लेख करतो. हे त्याच्या संपूर्ण आयुष्यातील दुभंगलेपण दाखवते. जन्मदात्री कुंती आणि पालनकर्ती राधा. हो, आणि पत्नी वृषाली, आणि जिला जिंकूनही तो कधी मिळवू शकला नाही ती पांचाली. त्याचे आयुष्य कधीच एकसंध राहिले नाही. 2 माता, 2 दिशा, ह्या दुभंगलेल्या अवस्थेतच तो प्राण सोडतो. कर्ण सूर्याकडे पाहत गायत्री मंत्र किंवा सविता मंत्र म्हणतो आणि त्याचा आत्मा सूर्याच्या बिंबात विलीन होतो. पण हे होत असताना कृष्ण काय करतो तिथे? कृष्ण एक अतिशय सूचक कृती करतो. युद्ध सुरू होण्याआधी कर्णाने आपला मुकुट कृष्णाच्या पायावर ठेवला होता. कृष्णाने तोच मुकुट उचलून आता पुन्हा मृत कर्णाच्या डोक्यावर ठेवला. हे कृष्णाने त्याला दिलेलं सर्वोच्च स्थान आहे. ती कृष्णाने दिलेली मान्यता आहे की तूच खरा ज्येष्ठ कौंतेय आहेस आणि हा मुकुट तुझाच आहे. म्हणजे आयुष्यात जे कधीच मिळालं नाही ते मरणानंतर प्रत्यक्ष परमेश्वराने स्वतःच्या हाताने दिलं. इथून पुढे कादंबरी एका वेगळ्याच, अतिशय शांत पण भयाण वनावर जाते. मृत्युंजयचा खरा आणि अतिशय शांत असा शेवट मध्यरात्री होतो. मध्यरात्रीच्या भयाण शांततेत कृष्ण कुंतीला घेऊन कर्णाच्या मृतदेहाजवळ येतो. तो प्रसंग खूप भावुक आहे. कुंती तिथे आपला तोपर्यंत दाबून ठेवलेला शोक व्यक्त करते. जगाला ती पांडवांची आई म्हणून माहीत असते, पण तिथे अंधारात ती एका सूतपुत्राची आई म्हणून रडत असते. आणि तिथेच कृष्णाला एक दृश्य दिसतं.
कर्णाचा पांढरा घोडा वायुजित त्या मृतदेहाजवळ एकटाच राखण करत बसलेला असतो. एक मुका प्राणी आपल्या धण्याशी किती एकनिष्ठ असू शकतो हे यातून दिसतं. माणसांनी साथ सोडली, नात्यांनी दगा दिला, पण तो घोडा तिथेच उभा होता. मग कृष्ण तो मृतदेह स्वतःच्या हाताने त्या घोड्यावर लादतो आणि टेकडीवरील एका कातळावर म्हणजेच त्या कुमारी भूमीवर घेऊन येतो आणि तिथे चिता रचतो. आणि तिथे ती कर्णाची पत्नी वृषाली ती पांढऱ्या वस्त्रात येते आणि कोणाशीही काहीही न बोलता थेट त्या धगधगत्या चितेत सती जाते. बापरे. या प्रसंगात एक अतिशय बारकावा आहे बरं का. जेव्हा वृषाली सती जाते तेव्हा कृष्णाला तिच्या पदराला बांधलेला एक मातीचा घड्याचा तुकडा दिसतो, तो खापराचा तुकडा. कृष्ण तो तुकडा कर्णाच्या आणि तिच्या त्या असीम प्रेमाच्या आठवणीसाठी स्वतःच्या पितांबराला बांधून ठेवतो. मला नेहमी प्रश्न पडतो, या खापराच्या तुकड्याला इतकं महत्त्व का दिलंय? सोन्याचे दात दान करणारा कर्ण आणि त्याच्या पत्नीच्या पदराला बांधलेला मातीचा तुकडा हा विरोधाभास काय सांगतो? तो खापराचा तुकडा हे कर्णाच्या वास्तवाचं प्रतीक आहे. त्याच्या अंगावर जरी सोन्याचं चिलखत असलं, तो जरी अंगराज असला, तरी वृषालीने त्याचं मूळ, त्याचा सामान्यपणा जपून ठेवला होता. तो सूतपुत्र असल्याच्या लहानातल्या लहान आठवणीचं ते प्रतीक होतं. आणि कृष्णाने तो तुकडा स्वतःच्या पितांबराला बांधून जणू काही त्या सामान्यपणाला, त्या निस्सीम प्रेमाला देवाच्या दरबारात कायमची जागा दिली. हे दृश्य डोळ्यांसमोर उभं राहिलं की सुन्न व्हायला होतं. आणि जेव्हा लांबून हे पेटते सरण 5 पांडव पाहतात तेव्हा ते तिथे धावत येतात, पण तोपर्यंत खूप खूप उशीर झालेला असतो. सर्व काही राख झालेलं असतं. ती तिथे येतात तेव्हा त्यांना फक्त राख मिळते. जोपर्यंत कर्ण जिवंत होता तोपर्यंत त्यांना तो फक्त एक शत्रू, एक सूतपुत्र वाटत होता. तो खऱ्या अर्थाने कोण होता हे त्यांना तो जळून खाक झाल्यानंतरच कळणार असतं. आणि मित्रांनो, इथूनच एका नव्या विचाराला सुरुवात होते. या सखोल चर्चेचा शेवट करताना एक प्रश्न मनात सतत घोळत राहतो, जो अस्वस्थ करून सोडतो. जरा विचार करा, समजा जर ते 5 पांडव त्या कुमारी भूमीवर वेळेत पोहोचले असते आणि त्यांना कर्णाचं सत्य की तो आपला सर्वात मोठा भाऊ आहे, आपला ज्येष्ठ कौंतेय आहे, हे त्याच्या जळणाऱ्या चित्तेसमोरच तो अग्नीत विलीन होण्याआधी समजलं असतं, तर काय झालं असतं? हा विचार खूपच प्रक्षोभक आहे. जर त्यांना ते सत्य त्या क्षणी समजलं असतं तर महाभारताच्या युद्धानंतरचा इतिहास पूर्णपणे वेगळा लिहिला गेला असता का? जो इतिहास पांडवांनी राजसत्ता भोगून लिहिला तो एका असह्य आणि कधीही न मिटणाऱ्या अपराधीपणाच्या ओझ्याखाली दबून गेला असता का? नक्कीच. कदाचित त्यांना त्या विजयाचा आनंदच कधीच घेता आला नसता. धर्माच्या नावाखाली उभारलेली ती सत्ता त्यांना नेहमी एका मोठ्या भावाच्या रक्ताने माखलेली वाटली असती. या प्रश्नाचं नक्की उत्तर कोणाकडेच नाही, पण यावर विचार करणं नक्कीच भाग पाडतं. अगदी खरंय. आज आपण एका महानायकाच्या, एका मृत्युंजय योद्ध्याच्या शेवटच्या प्रवासाचे आणि त्याहूनही अधिक श्रीकृष्णाच्या मनातील गुंतागुंतीचे साक्षीदार झालो आहोत. एक देव जो स्वतःच्याच नियमांच्या विरुद्ध गेला, एक योद्धा जो मृत्यूच्या दारातही दाता राहिला, आणि एक सत्य जे राख झाल्यानंतरच उघडकीस आलं. याच विचारांसोबत आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया. ऐकत रहा आणि विचार करत रहा.